केडीएमसीमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपचा सेनेला प्रस्ताव, 4 वर्ष शिवसेनेचा महापौर। केडीएमसीत सत्ता स्थापनेसाठी भाजपचा प्रस्ताव आलेला आहे। केडीएमसीत सत्ता स्थापनेसाठी भाजपचा प्रस्ताव आलेला आहे। 4 वर्ष शिवसेनेचा महापौर तर 1 वर्ष भाजपचा महापौर असा प्रस्ताव आहे आणि 3 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद सेनेकडे आणि 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे असा प्रस्ताव आहे। प्रतिनिधी हेमंत बिर्जे, हेमंत काय सांगशील, कशा प्रकारचा प्रस्ताव पुढे याला आकार रूप देण्यात येणार आहे? नितीन, ज्या पद्धतीने औरंगाबाद पॅटर्न ज्या पद्धतीने तयार करण्यात आला होता सेना भाजपचं, याच पद्धतीने एकमेकाविरोधात लढाई झाली होती, एकमेकाविरोधात लढले होते आणि त्यानंतर औरंगाबाद पॅटर्न तयार झाला होता। त्या पद्धतीने हा औरंगाबाद पॅटर्न भाजपने तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मागणी केली आहे की 4 वर्ष शिवसेनेचा महापौर असेल, 1 वर्ष जो महापौर असेल तो भाजपचा असेल। हा प्रस्ताव भाजपकडनं ठेवण्यात आलेला आहे आणि याच प्रस्तावाला पुढे त्यांनी त्या पद्धतीने स्थायी समितीचंही वाटप केलेलं आहे। 3 वर्ष स्थायी समिती शिवसेनेला असेल तर 2 वर्ष स्थायी समिती भाजपला मिळावी, अशा पद्धतीचा हा पॅटर्न स्थानिक पातळीवरती रावसाहेब दानवेंनी भाजपच्या नेत्यांबरोबर आणि आमदारांबरोबर चर्चा करून आज केलेला आहे। आणि नक्कीच धन्यवाद हेमंत या संपूर्ण माहितीसाठी। तर शिवसेनेकडे एक प्रस्ताव आलेला आहे भाजपकडून, 4 वर्ष शिवसेनेचा महापौर, 1 वर्ष भाजपचा महापौर अशा प्रकारचा प्रस्ताव आहे।